व्हेरी गुड मॉर्निंग. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या कार्यक्रमाच्या 7व्या भागामध्ये मी मोटिवेशनल मधुरा तुमच्या सर्व उत्साही आणि उत्सुक उद्योजकांचं मनापासून स्वागत करते आहे. आजचा हा कार्यक्रमाचा 7वा भाग, अर्थातच नवीन 2 चुका. आतापर्यंत आपण 6 भाग बघितले. हा कार्यक्रम नेमका काय आहे अनेकांना माहिती आहे, पण फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक कार्यक्रमामध्ये अनेक नवीन उद्योजक देखील जॉईन होत असतात आणि हा कार्यक्रम खूप भरपूर लोकांपर्यंत आतापर्यंत पोहोचलेला देखील आहे. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं श्री विश्वास वाडे लिखित हे पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये उद्योजकांच्या 140 चुकांवरती बोट ठेवलेला आहे आणि त्या चुका आपण नेमक्या उद्योजकीय क्षेत्रामध्ये काय करतो आणि त्यावरती उपाय काय आहेत असं हे सुंदर पुस्तक आहे. पुस्तक वाचून जसं पोहता येत नाही, पुस्तक वाचून जसं सायकल चालवता येत नाही, पुस्तक वाचून आपल्याला बऱ्याच वेळेला चुकांवरती काम करता येत नाही. मग त्यासाठी मेंटॉर पाहिजे, गुरु पाहिजे आहेत. हा कार्यक्रम आपण जो घेत आहोत तो आपल्या सोबत आहेत या पुस्तकाचे लेखक आणि अर्थातच बिझनेस कोच विश्वास वाडे सर. त्यांच्या सोबत आपण हा कार्यक्रम घेतो आहे आणि तुम्हा सर्व उद्योजकांचं, विश्वास सरांचं, आपल्या टेक्निकल टीमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. हा कार्यक्रम टेक्निकल हेड आकांक्षा पराळकर मॅम लीड करत आहेत. पूर्ण फेसबुक, झूम त्या सगळं सांभाळत आहेत आणि अनेक उद्योजकांपर्यंत हा कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून पोहोचत आहे. DMIT, काउन्सिलिंग, कोचिंग ह्या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यामुळं थँक्यू आकांक्षा मॅम, थँक्यू सो मच. आम्हा सर्व उद्योजकांना हा कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळतो आहे आणि खूप काम चालू आहे. येस. सो ह्यानंतर मी परत एकदा विश्वास सरांचं एक इंट्रोडक्शन म्हणूया, एक अल्प परिचय करून देते. आतापर्यंत त्यांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. अत्यंत छान सुंदर पुस्तकं आहेत आणि सर्वत्र म्हणजे Amazon त्यांच्याकडे म्हणजे आपल्या टीमकडे पण, उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या टीमकडे पण ही तुम्हाला पुस्तकं अवेलेबल होतील. ज्यांना ही पुस्तकं विकत घ्यायची आहेत Amazon वरून पण तुम्ही घेऊ शकता. आमच्या टीमशी पण तुम्ही संपर्क करू शकता. ओके. यानंतर 10 पुस्तकं अतिशय छान लिहिलेली आहेत. बिझनेस कोच म्हणून द्रोणा ऑन्थ्रोलॉजीच्या त्यांच्या फॉर्मच्या माध्यमातून उद्योजकांना कोचिंग करणं, त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत करणं ह्याही मध्ये सरांचं मोठं काम आहे आणि त्यांचा जो हातखंड आहे तो विषय म्हणजे सेल्स आणि मार्केटिंग. जिकडे आपल्याला अत्यंत रडू येतं असा विषय, यावरती त्यांची खूप चांगली पकड आहे, खूप चांगला अभ्यास आहे आणि बऱ्याच वेळेला मोठ्या क्लायंट्सना कसं क्लोज करायचं, नेगोसिएशन कसं करायचं, टेक्निक्स कशा वापरायच्या, नेमकं क्लायंटला क्लोज करताना कुठले शब्द वापरायचे, कुठल्या गोष्टी बोलायच्या, मानसिकता काय असते क्लायंटची. आपल्या उद्योजकांचं प्रोडक्ट खूप उत्तम असतं, आपलं ना प्रोडक्ट खूप छान असतं. अनेक उद्योजक आपण बघतो की प्रोडक्ट अगदी छान आहे पण आपल्या गल्ली बाहेर ते कधी गेलेलंच नसतं. गल्लीतून दिल्लीपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर निश्चितच तुम्हाला विश्वास वाडे सरांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता भासेल. त्यावेळेला तुम्ही आपल्या टीमशी, सर्व उद्योजक हा कार्यक्रम जे बघतायत त्यांना मी अगदी आवर्जून सांगेन की तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. आता आपण बोलूया ह्या कार्यक्रमाबद्दल. बघता बघता हा प्रवास आपण सुरू केला, एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण हा कार्यक्रम सुरू केला आणि 6 भागामधून 12 चुका आपण कव्हर केल्या. त्या चुका नुसत्या आम्ही सांगतो आहे आणि उद्योजक ऐकत आहेत असं न होता उद्योजकांनी या चुकांवरती काम करून आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामधनं, भारतामधनं उत्तरं येत आहेत, रिप्लाय येत आहेत. आम्ही चुकांवर काम करतोय, आम्ही हे बदल केले, आम्ही ह्या गोष्टी केल्या, आम्ही भरपूर फीडबॅक्स येत आहेत आणि जो हा प्रवास 2 चुकांपासून चालू झालेला तो आज बघता बघता 12 चुकाहून आज आपण 13वी चूक बघणार आहे. वक्ता आणि श्रोतांमधलं जास्त वेळ न घेता आता मी पुढचा सगळा जो काही प्रवास आहे आपला, चुकांवरती बोट ठेवण्याचं जे महत्वाचं काम आहे, आणि मला एक आनंदाची गोष्ट वाटते की माझ्या चुका मान्य करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर तुम्ही इथे अनेक उद्योजक झूम वेबिनार मध्ये पण आलेले आहेत. जे उद्योजक हा कार्यक्रम बघतायत, तुम्हाला देखील झूम वेबिनारवर यायचं असेल तर तुम्ही तुमचं नाव आणि नंबर तुमच्या कमेंट बॉक्समध्ये खाली पोस्ट करा.
चुका मान्य करणं आणि त्यावर काम करणं याच्यासाठी मला वाटतं लागतो तो आत्मविश्वास. हा आत्मविश्वास हे तुम्ही दाखवत आहात आणि हे धाडस तुम्ही करत आहात. याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी आधीच अभिनंदन आणि आभार मानते. आणि आता कार्यक्रमाची पुढची सूत्र विश्वास वाडे सरांकडे देते. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू मधुरा मॅडम. जसं तुम्ही सांगितलं की 2 चुकांपासून हा प्रवास सुरू झाला आणि बघता बघता 7वा एपिसोडला आपण आलेलो आहोत. अशा 140 चुका आहेत, म्हणजे साधारण 3 वर्ष आपण बोलू शकतो या चुकांवरती. आणि जसं तुम्ही सांगितलं की सुरुवात ही मान्य करण्यापासून होते. म्हणजे जेव्हा तुम्ही मान्य करता की माझी ही चूक होते, तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. आणि मग एकदा मान्य केलं की मग आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये नेमकं काय बदल केला पाहिजे. तर आज सुद्धा आपण 2 चुका बघणार आहोत आणि त्याचा फायदा नक्कीच आपले जे उद्योजक मित्र आहेत त्यांच्या डे टू डे उद्योजकीय लाईफमध्ये होणार आहे. गुड. सो पहिली जी चूक आहे ती खूप महत्त्वाची आहे आजच्या एपिसोडमधली आणि त्याच्यावरनं पूर्ण गेम अवलंबून आहे उद्योगाचा. म्हणजे ही चूक केली की तुमचा पूर्ण गेम फसला. तर ती चूक आहे आजची, आपला खरा ग्राहक न ओळखणे. तुमचा ऍक्च्युअल कस्टमर तुम्हाला माहित नसणे ही तुमची आजची मिस्टेक आहे. तर आता खरा ग्राहक म्हणजे काय, तर जनरली आता SMEs बरोबर आम्ही काम करताना बघितलं की त्यांना असं वाटतं की माझं जे प्रॉडक्ट आहे ना ते खूप कॉमन आहे आणि मी सगळ्यांना विकणार आहे आणि सगळेच माझे ग्राहक आहेत. सगळ्यांपर्यंत मला माझं प्रॉडक्ट घेऊन जायचं आहे आणि सगळ्यांनी मला बिझनेस दिला पाहिजे. आणि प्रॉब्लेम असा होतो की त्याला एका सर्टन लेवल नंतर कस्टमर मिळतच नाही, कारण ते सगळ्यांना कव्हर करायला गेलेले असतात, सगळ्यांना आपलं प्रॉडक्ट विकण्याच्या भानगडीत पडलेले असतात. पण असं होतं का? तर असं होत नाही. तुमचं प्रॉडक्ट कितीही चांगलं असो, कितीही उच्च दर्जाचा असो, त्याला एकच क्लास कोणतरी सिलेक्ट करू शकतो किंवा एकच क्लास समाजातला तुमच्या बरोबर कम्फर्टेबल असतो त्या प्रोडक्टला, त्या क्वालिटीला, त्या प्राइसिंगला, त्या तुमच्या डिलिव्हरेबलला, त्या तुमच्या टीम बरोबर काम करण्यास एक कोणता तरी क्लास हा कम्फर्टेबल असतो. आणि ही मिस्टेक किंवा ही चूक न कळाल्यामुळे स्कॅटर्ड होतं. कारण आपला कोणताही SME आहे किंवा कोणताही उद्योजक आहे त्याच्याकडे टाइम, एफर्ट्स आणि मनी हे खूप लिमिटेड आहेत. ते जर चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्ट झाले किंवा चुकीच्या ठिकाणी खर्च झाले तर त्याचे रिटर्न्स मिळत नाही. आता याच्यामध्ये ना 2 गोष्टी आहेत. एक तर आपल्यापैकी अनेक उद्योजकांनी टार्गेट कस्टमर हा एक शब्द ऐकलेला असतो अनेक ठिकाणी. टार्गेट कस्टमर, टार्गेट कस्टमर, टार्गेट कस्टमर. म्हणजे मी कुणाला टार्गेट करायचं, मी ज्याला टार्गेट करतो तो माझा कस्टमर. आणि ते एक टार्गेट ठरवून त्या कस्टमरला शोधण्यासाठी मार्केटमध्ये त्यांचे जे काही एलिमेंट्स असतात, मग ब्रोशर असेल, वेबसाईट असेल, फेसबुक पेज असेल, काही छोटी मोठी ॲडव्हर्टायझिंग असेल, यूट्यूब व्हिडिओज असतील, हे ते टार्गेट कस्टमर शोधण्यासाठी गेलेले असतात. पहिले जे असतात ते सगळ्याच कस्टमरला टार्गेट करत असतात, त्यामुळे कोणच भेटत नाही. दुसरे जे असतात ते टार्गेट ज्यांनी ठरवले त्या कस्टमरला टार्गेट करून त्याला शोधायला गेलेले असतात. पण ज्याला तुम्ही टार्गेट केलं तो कम्फर्टेबल आहे का तुमच्या बरोबर? तुमचं प्रॉडक्ट, तुमची प्राइसिंग, तुमची क्वालिटी, तुमची रिझल्ट, तर ते तुम्हाला माहित नाही. ही जी कॅटेगरी आहे ना त्याच्यामध्ये मात्र राईट कस्टमर आहे, परफेक्ट कस्टमर आहे. आता तो राईट कस्टमर किंवा परफेक्ट कस्टमर म्हणजे काय? तुम्हाला ॲज इट इज तो ॲक्सेप्ट करतो. तुमची प्रॉडक्ट, क्वालिटी, प्राइसिंग, ऑफर, टीम, रिझल्ट जसे आहात तसे. आता हे तुम्हाला ना शोधायला लागेल. तुम्ही जर टार्गेट कस्टमरवर काम करत असाल आणि रिझल्ट येत नसेल किंवा लिमिटेड रिझल्ट असतील तर चेक करा की तुमचा टार्गेट कस्टमर कदाचित वेगळा असेल पण परफेक्ट कस्टमर वेगळा असेल. मग हा परफेक्ट कस्टमर शोधायचा कसा? तर तुम्ही 2-3 वर्ष जर बिझनेसमध्ये असाल तर तुमच्याकडे एक डेटा जमा झालेला असेल. एज ग्रुप, इन्कम ग्रुप, लोकेशन, टेस्ट, एरिया, डे असे काहीतरी फिल्टर लावले तुम्ही की तुम्हाला कळेल की कोणता तरी 50, 60, 70%
जे कस्टमर आहेत ना ते कोणत्या तरी एका ब्रॅकेटमध्ये येतात. ते खूप कॉमन आहे, कोणता तरी फॅक्टर, तो तुमचा परफेक्ट कस्टमर. तो तुम्हाला ऍज इट इज ऍक्सेप्ट करू शकतो. तुम्ही जसे आहात तसे. तुम्ही ते इम्प्रूव्ह करत राहिलात तर खूप चांगली गोष्ट आहे. इम्प्रूव्ह करत राहावं, त्याने फायदाच होईल. पण तुमचा परफेक्ट कस्टमर जो आहे तो तुम्हाला ॲज इट इज ॲक्सेप्ट करू शकतो. तर सगळ्यात पहिलं काम काय करायचं? तर सगळ्यात पहिलं काम करायचं की तुम्हाला तुमचा आतापर्यंतचा कस्टमरचा डेटा फाइंड आउट करायचा. तुमच्याकडे असेल तो, आणि त्याला फिल्टर लावायचे. त्या फिल्टरमधून तुम्हाला कळेल की कोणता क्लास तुम्हाला ॲज इट इज ॲक्सेप्ट करतो. काही कस्टमर ते बाय फ्लूक आलेले असतात तुमच्याकडे, म्हणजे त्यांना दुसरी चॉईस नसते, त्यांच्यावर तुमचे रिलेशन असतात, कोणीतरी तुमचा रेफरन्स दिलेला असतो, पण त्याची पर्सेंटेज खूप कमी असते. 50, 60, 70% जो क्लास आहे ना तो कॉमन आहे. तो तुम्हाला ॲज इट इज ॲक्सेप्ट करणारा आहे. फाइंड आउट करा. आता ते फाइंड आउट केल्यावर करायचं काय? तर तो फाइंड आउट केल्यानंतर, परफेक्ट कस्टमर फाइंड आउट केल्यानंतर तुमच्या सगळे जे कम्युनिकेशन आहे, मग तुमचं मार्केटिंग रिलेटेड काही कम्युनिकेशन असेल, म्हणजे फ्लायर्स असतील तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसबद्दलच्या, तुमच्या काही ऑफर्स असतील, तुमची वेबसाईट असेल, तुमचं ब्रॉशर असेल, तुमचं सेल्स स्पीच असेल, हे सगळं त्या परफेक्ट कस्टमरला मध्यवर्ती ठेवून त्याच्या भोवती अलाइन करणं गरजेचं आहे. याने काय होईल? तर याने तुमचा क्लोजिंग रेशो वाढेल, याने तुमचा ॲक्सेप्टन्स लेवल वाढेल. म्हणजे लीड सुद्धा तुम्हाला त्याच जनरेट करायचे आहेत, कुणाच्या? परफेक्ट कस्टमरच्या. तर क्लोजिंग रेशो फटाफट वाढण्याची शक्यता खूप जास्त. रिझल्ट खूप लवकर येईल, आणि तुमची जी इन्व्हेस्टमेंट असेल, मग ती एफर्टची असो, टाइमची असो, पैशाची असो, त्याचे रिटर्न जास्त यायला सुरुवात होईल. कारण बिझनेस म्हणले काय, आपण ROI बघतो ना, म्हणजे किती वेळ लावला आणि किती फायदा झाला, किती पैसे लावले आणि किती फायदा झाला, किती एफर्ट्स लावले आणि किती फायदा झाला. तीच उद्योजकता आहे ना. आणि आपल्याकडे ही खूप लिमिटेड आहे ना, त्यामुळे जास्त रिटर्न देणाऱ्या ठिकाणीच आपण टाइम, एफर्ट्स आणि मनी लावतो. तर सगळ्यात पहिलं काम हे आहे तुम्हाला सगळ्यांना, जे उद्योजक इथे वेबिनारमध्ये आहेत, जे उद्योजक फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघतात, त्या सगळ्यांसाठी, खास कर SMEs साठी. कारण त्यांच्याकडे असं काही नसतं ना, म्हणजे कस्टमर आला गेला, त्यांच्याकडे सगळं डोक्यात ठेवतात. सगळ्यात मोठी चूक आहे ती, सगळा डेटा डोक्यात ठेवणं. जर तुम्ही सगळा डेटा डोक्यात ठेवत असाल तर ते आजच बंद करा. आज खूप चांगला दिवस आहे. सगळ्यात बेस्ट दिवस कोणता असतो? तर आजचा असतो. आजच बंद करा. चांगलं सिस्टम, हल्ली काही सिस्टमला खूप पैसे लागतात असं काही नाही, आणि तुम्ही जेवढं सिस्टम वापराल तेवढं तुम्ही ऑर्गनाईज व्हाल, आणि ऑर्गनाईज लोकांबरोबर काम करायला लोकांना आवडतं. मग तुमचा कस्टमर असो किंवा तुमची टीम असो, तुमचे बिझनेस पार्टनर्स असो, तुमचे सर्व्हिस प्रोव्हायडर असो, तुमचे वेंडर असो, या सगळ्यांना आवडतं ना ऑर्गनाईज माणसाबरोबर काम करायला. आणि ऑर्गनाईज माणसाचा रिझल्ट खूप जास्त असतो. करेक्ट. तर पहिली आजचं जी असाइनमेंट आहे ती हीच आहे की तुमचा जो काही आतापर्यंतचा कस्टमर बेस आहे तो फाइंड आउट करणं, त्याला फिल्टर लावणं, आणि कोण तुमचा परफेक्ट कस्टमर आहे, आयडियल कस्टमर आहे, जो तुम्हाला डायरेक्ट ॲक्सेप्ट करू शकतो, ॲज इट इज तुम्हाला पैसे देऊ शकतो, त्याच्यावर काम करा. पुढल्या सगळ्या अलाइनमेंट जर तुम्ही त्याला लक्षात ठेवून केल्या तर निश्चितच गेम चेंज होईल. म्हणजे तुम्हाला तुमचा सेल्स डबल करायचा, ट्रिपल करायचा किंवा वाढवायचा, त्याला ही खूप खूप जबरदस्त ट्रिक आहे. कारण मार्केटिंग कम्युनिकेशन अशा कस्टमरसाठी करणं जो तुमचा परफेक्ट कस्टमर नाहीच आहे. कारण अनेकदा मी बघितलेलं की टार्गेट कस्टमर चुकलेला असतो अनेकांचा. म्हणजे प्रॉडक्ट एक वेगळं असतं, प्रॉडक्ट सर्व्हिसेस, आणि त्याला अफोर्ड करणारा किंवा त्याला ऍक्सेप्ट करणारा ग्राहक वेगळा आहे, पण याचं टार्गेटच वेगळं आहे. त्यामुळे दोघांचा ना संगम होत नाही, आणि तुमच्याकडे एक कस्टमर आला तरच तुम्हाला पैसे मिळतात. ज्याच्या बिझनेसमध्ये पैसे जास्त आहेत, पैसे चांगले आहेत, त्याचा बिझनेस चांगला. करेक्ट. त्यामुळे पैसे येणं तर गरजेचं आहे. परफेक्ट कस्टमर, आयडियल कस्टमर, राईट कस्टमर जर तुम्ही आयडेंटिफाय केला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी त्याला अलाइन केल्या तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच तुमच्या सेल्समध्ये, कलेक्शनमध्ये,
आणि कॅश फ्लोमध्ये होताना दिसू शकेल. तर मला असं वाटतं आपण या विषयावर काही प्रश्न असतील मधुरा मॅडम तर घेता येतील. आपल्याकडे अनेक पार्टिसिपंट इथे वेबिनारच्या माध्यमातून उपलब्ध आहेत. येस, बरोबर आहे. आजचा विषय खरंच खूप उपयुक्त आहे. आपल्याला बऱ्याच वेळा कळत नाही की आपला ग्राहक कोण आहे, त्यामुळे आणि कुणाला कुठलं प्रॉडक्ट विकायला हवं आहे, कुठला वर्ग आहे, कॅटेगरी काय आहे. तर असं तुमचं सर्वांचं होतं का? फेसबुक लाईव्ह जे बघतायत त्यांनाही माझा प्रश्न आहे, असं होतं का की जिथे आपण विक्री करायला पाहिजे तिथे आपण गप्प बसतो आणि जिथे आपण फ्रेंडशिप केली पाहिजे, रिलेशनशिप्स किंवा एक वेगळ्या लेवलला बोलणी केली पाहिजे तिथे आपण विक्री करतो? असं जर तुमचं होत असेल तर तुम्ही डेफिनेटली चॅट बॉक्समध्ये येस टाईप करा. आणि इथेही जे उद्योजक आहेत, ग्राहकांना कसं ओळखायचं किंवा माझे आयडियल कोर क्लायंट्स कोण, तुम्हालाही जर ही अडचण येत असेल तर निश्चित हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. येस, गणेश कदम सर म्हणतात येस, क्या बात आहे. तर इथेही चॅटबॉक्स मध्ये आम्हाला तुमच्या येस आलं म्हणजे मग पुढे छान मार्गदर्शन करतात. नाहीतर मग आम्हाला वाटतं की येस तुम्हाला सगळं माहिती आहे, तुम्हाला ही अडचणच नाहीये. बरोबर आहे. त्यामुळे अजून इथे किती उद्योजक आलेले आहेत, भरपूर उद्योजक आपल्या झूम वेबिनार मध्ये आहेत. स्मिता घोटीकर म्हणतात येस, त्यांनाही लक्षात येत नाही की माझा आदर्श क्लायंट कोण आहे. तुमचे काही प्रश्न असतील, हो वैजयंती केळकर, मला वाटतं 99% उद्योजकांचा हा म्हणजे पेन एरिया आहे. मला नेमकं कळतच नाही की मी माझ्या व्यवसायाबद्दल कोणाशी बोललं पाहिजे आणि मी कोणाशी बोललं नाही पाहिजे. तर माझाच एक प्रश्न होता यावरती. ओके. असं होतं सर, म्हणजे इकॉनॉमिक छोटं प्रोडक्ट असतं किंवा मोठं प्रोडक्ट असतं एखादं, किंवा दोन वेगवेगळे प्रोडक्ट्स असतात. बरोबर आहे आपले, आणि बऱ्याचदा असं होतं की कळत नाही आपण ते कशा पद्धतीनं मांडणी केली पाहिजे. म्हणजे आपले समजा विविध प्रोडक्ट असतील, 4 किंवा 5 प्रोडक्ट असतील, तर मग हे कसे क्लायंट्स ना सांगितले पाहिजे आहेत. म्हणजे सगळे प्रोडक्ट, म्हणजे जसं आपले सगळे क्लायंट नाहीत तसे आपले सगळे प्रोडक्ट पण सगळ्या क्लायंटसाठी नसतील. बरोबर आहे. मग हे कसं आयडेंटिफाय की एखादं छोटं प्रोडक्ट असतं, एखादं मोठं प्रोडक्ट असतं, किंवा ह्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करता आलं? खूप सुंदर प्रश्न विचारला मधुरा मॅडम, त्याच्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. कारण अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की माझ्याकडे 4 प्रॉडक्ट्स आहेत, एक एंट्री लेवलचं प्रॉडक्ट आहे, एक मिड साईजचं प्रॉडक्ट आहे आणि एक प्रीमियम प्रॉडक्ट आहे. मग ते कसं कम्युनिकेट करायचं? तर मला असं सांगायला आवडेल की जेव्हा तुम्ही एखादा इकॉनॉमी प्रॉडक्ट बनवता ते कुणाला तरी लक्षात ठेवून बनवता, म्हणजे त्याचा पर्पज वेगळा असतो. जनरली इकॉनॉमी प्रॉडक्टचा किंवा एंट्री लेवलच्या प्रॉडक्टचा पर्पज असा असतो की व्हॉल्यूम मिळणं, नंबर्स मिळणं, किंवा कस्टमरने टेस्ट करणं तुम्हाला तुमचा प्रॉडक्ट, सर्व्हिस, क्वालिटी, ब्रँड, रीच वाढवणं, नंबर गेम. कारण त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी ही कमी असते आणि कॉस्ट जास्त असते बऱ्याचदा एंट्री लेवलच्या प्रॉडक्टला. तर तो त्या एखाद्या क्लासला धरून तो प्रॉडक्ट केलेला असतो. आणि एक जो प्रॉडक्ट असतो तो असतो प्रीमियम प्रॉडक्ट. त्या प्रीमियम प्रॉडक्टमध्ये मार्जिन लेवल जास्त असतं, सर्व्हिस चांगली असते, नंबर ऑफ कस्टमर कमी असते. त्यामुळे दोघांचंही कम्युनिकेशन वेगळं आहे, दोघांचाही कस्टमर वेगळा आहे. तर त्यामुळे त्याचे ब्रोशर बनवताना, त्याच्याबद्दल काही मार्केटिंग कम्युनिकेशन करताना, त्याच्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवताना त्या कस्टमरला लक्षात ठेवूनच तो बनवला पाहिजे. त्याचा इन्कम ग्रुप असेल, एज ग्रुप असेल, त्याचं लोकेशन असेल, एखादी कम्युनिटी असेल, तर त्याचा एक परफेक्ट कस्टमर असतो. जर तुम्हाला काही डाऊट असेल अशा प्रॉडक्टबद्दल, तर तुम्ही त्याचा एक मार्केट सर्वे करून घेतला किंवा एक सॅम्पल टेस्टिंग करून घेतलं 50, 100, 200 ग्राहकांबरोबर, तरी तुम्हाला त्याची आयडिया येऊ शकते. आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी अलाइन केल्या तर फायदा निश्चितच होऊ शकेल. कारण दोघांचाही कस्टमर वेगळा आहे. एंट्री लेवल कस्टमर त्याचा पर्पज वेगळा आहे, कस्टमर वेगळा आहे. प्रीमियम कस्टमर त्याचा पर्पज वेगळा आहे आणि कस्टमर वेगळा आहे. याच्यातून जास्त प्रॉफिट मिळणार आहे, नंबर ऑफ कस्टमर कमी असणार आहे. याच्यातून कस्टमरचा नंबर जास्त असणार आहे आणि प्रॉफिट कमी असणार आहे. त्याचा पर्पज अनेकदा नंबरसाठी किंवा एक एंट्री लेवलसाठी किंवा एखाद्या कस्टमरला आतमध्ये घेण्यासाठी असतो. ह्याचा जो प्रीमियम प्रॉडक्ट आहे किंवा सर्व्हिस आहे त्याचा पर्पज प्युअरली प्रॉफिट कमवणं असतं. त्यामुळे दोघांच्याही कस्टमर वेगळा आहे, कम्युनिकेशन वेगळंच असावं.
आणि त्याप्रमाणे ते अलाइन करा, तर फायदा होऊ शकतो. खूपच मला क्लॅरिटी येऊन गेली. आपण ह्याचं एक उदाहरण असंही देऊ शकतो की मारुती आणि नेक्सा मारुती, हो, मला वाटतं अल्टो किंवा इको ह्या ज्या गाड्या आहेत ना एंट्री लेवलच्या, त्याचा क्लास एकदमच वेगळा आहे. म्हणजे मिड क्लास वगैरे आपण म्हणतो, मिडल क्लास लोक, किंवा त्याला फक्त पहिल्यांदा काहीतरी गाडी घ्यायची आहे, एक गाडी असावी असा जो पर्पज असतो, मायलेज हा विषय आहे करेक्ट, आणि कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये व्हॅल्यू फॉर मनी. आणि नेक्साची जी सिरीज आहे ती थोडीशी अप्पर क्लास आहे, जिथे कम्फर्टेबिलिटी असावी, टेक्नॉलॉजी असावी, थोडंसं ब्रँड व्हॅल्यू मिळावी, आतमध्ये थोड्याशा ज्याला आपण म्हणतो की रिचनेस फील यावा, असं सगळं आहे. त्यामुळे दोघांचाही क्लास वेगळा आहे. ग्रेट. मला वाटतं माझ्याच प्रश्नाबरोबर इतरांच्याही शंका मिटल्या असतील. अजून कोणाचा प्रश्न असेल तर त्यांनी विचारायला हरकत नाही आहे. सेल्स मार्केटिंग करताना ग्राहक ओळखता येतो का? ओळखता येत नसेल तर आजचं मार्गदर्शन खूप उपयुक्त आहे. आणि ह्या ओघांना आलेले काही प्रश्न, एक मिनिट चॅट बॉक्स एकदा बघते, कारण हा खूप लोकांचा गेम चेंजर साबित होऊ शकतो. कारण अनेकदा कस्टमर कोण आहे, म्हणजे सगळ्यांना प्रॉडक्ट विकायला जातात आणि तिथे प्रॉब्लेम होतो. आणि सगळ्यांना जेव्हा आपण विकायला जातो ना तेव्हा कोणच घेत नाही, कारण ते असं वाटतं ते सगळ्यांसाठी आहे. कालच माझ्या एका कार्यक्रमामध्ये एक जणांनी विचारलं की माझ्याकडे ना खूप कॉमन प्रॉडक्ट आहे. कॉमन प्रॉडक्ट म्हणजे जे सगळ्यांना लागतं, जसं सोशल मीडिया आहे, इन्शुरन्स आहे, म्हणजे खूप कॉमन, सगळेच यूज करू शकतात. मग काय करायचं? ऑइल आहे, FMCG प्रॉडक्ट आहे, करेक्ट. तर मी त्याला सांगितलं की मार्केटिंग करताना तुम्ही काय करा, ज्यांना हे प्रॉडक्ट लागतं त्यांनी माझ्याकडे या किंवा मला भेटा, असं सांगितलं तर कोणीच येत नाही. तुम्हाला खरं आहे. मी त्याला सांगितलं तू एक पर्टिक्युलर क्लास पकड, म्हणजे फक्त डॉक्टरांसाठी, फक्त ज्यांनी इन्शुरन्समध्ये MDRT केलं त्यांच्यासाठी, फक्त BMC मध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईसाठी, फक्त सरकारी एम्प्लॉईसाठी, फक्त मॅनेजर आणि अबव कॅटेगरीसाठी. जर असं केलं तर त्याच्या लीड्स वाढतील आणि त्यांच्याकडे कुणी त्याला अप्रोच केला पाहिजे, कुणी त्यांचे प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस वापरले पाहिजे, ह्याची क्लॅरिटी त्या परफेक्ट कस्टमरला पाहिजे आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना होऊ शकतो. गुड. काही प्रश्न असतील तर एक प्रश्न आहे, एकाच वेळेला वेगवेगळे प्रोडक्ट्स घेऊन मार्केट बसलं पाहिजे का दुकानमध्ये? म्हणजे मी बऱ्याच वेळेला ही खूप जणांची अडचण बघते की ऍट अ टाइम 4 प्रोडक्ट्स असतात किंवा 4 व्यवसाय असतात. मग ओके, 4 व्यवसाय हा तर खूप वेगळा विषय आहे. हा, किंवा 4 वेगवेगळे प्रोडक्ट असतात. म्हणजे एक फूड पण असतं, एक कपडे पण असतात. हा, करेक्ट. म्हणजे ऍट अ टाइम एका बास्केटमध्ये मसाले पण असतात, कुर्तीज पण असतात आणि मोबाईल गॅजेट पण असतात. ते त्याच्यामध्ये काय होतं की त्यांना एकाच जागेमध्ये त्यांना असं वाटतं की हे नाही चाललं तर हे चालेल, हे नाही चाललं तर हे चालेल, हे नाही चाललं तर हे चालेल, आणि ते कॉस्ट रिकवर करण्याच्या हिशोबाने असतात. म्हणजे एका सेल्समनने कपडे पण विकावेत, मसाले पण विकावेत, टूथपेस्ट पण विकावी आणि इन्शुरन्स पण विकावा, असं असतं अनेकदा. पण त्याला ना खूप लिमिटेशन्स आहे. म्हणजे एक जो फॅड असतो ना, ग्रुप ऑफ कंपनीज, टोटल टर्नओव्हर 10 लाख रुपये आणि 5 कंपनी आहेत त्याच्यामध्ये, असा तो प्रकार आहे. त्यामुळे वेगळं स्किल आहे ना प्रत्येक गोष्ट. म्हणजे इन्शुरन्स विकण्याचं स्किल वेगळं आहे, मसाले विकण्याचं स्किल वेगळं आहे, जर एखादं क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट असेल त्याचं स्किल वेगळं आहे, कपडे विकायचं असेल त्याचं स्किल वेगळं आहे, कस्टमर पण वेगळा आहे. तर असं करू नये. त्यामुळे ते डिवाइड होतं ना, बरोबर आहे. एफर्ट्स डिवाइड होतात, फोकस डिवाइड होतो, टाइम एफर्ट्स म्हणे हे तर लिमिटेड असतात. त्यामुळे नेमकं कळत नाही करायचं काय, आणि लोकांनाही कळत नाही तुमच्याकडे कशासाठी आलं पाहिजे, आणि विश्वास संपादन होत नाही अशा गोष्टीमध्ये लवकर. का हा माणूस आज रिअल इस्टेटचा बिझनेस करतोय, उद्या मोबाईलचं ट्रेडिंग करतोय, परवा कपड्यांचं ट्रेडिंग करतोय, नंतर मसाले सुरू केले होते. आरंभशूर नावाचा एक आपल्याकडे ना शब्द आहे मराठीमध्ये. ओके, तर ते करायचं थोडे दिवस आणि मग ते त्यातून मजा निघून जाते, परत दुसरं काहीतरी करायचं, परत त्यातून मजा निघून जाते आणि मग कुठेच सेटल होत नाही, आणि मग आपला विश्वास संपादन होत नाही, आपला ब्रँड क्रिएट नाही होत.
त्यामुळे शक्यतो बिझनेस कंटिन्यू असावा. बिझनेस करताना काही अडचणी असतील तर योग्य त्या माणसांची मदत घ्या. मार्केटमध्ये खूप चांगले ॲडवायझर, चांगले कन्सल्टंट, चांगले बिझनेस कोच अवेलेबल आहेत. सगळ्या गोष्टी Google आणि YouTubeवर नाही मिळत. सगळ्या गोष्टी फुकट नाही मिळत. उद्योग करताना मी नेहमी सांगतो की उद्योग हा शिकावा लागतो. त्यामुळे उद्योग तुम्हाला शिकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल आणि जे तुम्हाला 5 वर्षात साध्य होणार ते कदाचित 2 वर्षात, 3 वर्षात साध्य होईल. त्यामुळे तसं करू नये. एकाच ठिकाणी 4 वेगवेगळे बिझनेस, कारण कस्टमर वेगळा, स्ट्रॅटेजी वेगळी आहे, काहीच करता येत नाही. मग ते ऑटो मोडला जातं. ऑटो मोड म्हणजे काय? कस्टमर येतो, सिलेक्ट करतो, त्याला पाहिजे असेल घेतो, नाही तर तुम्हाला विचारतही नाही. तुमची आयडेंटिटी क्रिएटच होत नाही. म्हणजे 10-10 वर्ष राहून सुद्धा कळत नाही की तुम्ही करता काय मार्केटमध्ये असून तुमच्या कस्टमर. जर तुम्हाला असं काही करायचं असेल तर त्याच कस्टमर, त्याला तिकीट साईज वाढवणं म्हणतात. तर कस्टमर सेम असावा, त्याला काही पॅरामीटर्स, म्हणजे तुम्हाला बिझनेस वाढवायचाच असेल तर कस्टमर सेम असावा आणि त्याला लागणाऱ्याच इतर प्रॉडक्ट तुमच्या कॅटेगरीतले चालतील. म्हणजे सपोज तुम्ही मसाले विकत असाल रिटेलमध्ये, त्या कस्टमरला अजून काय लागतं? तर ऑइल लागतं, साबण लागतं, किचनमधले लोणचं लागतं. किचनचे प्रॉडक्ट चालू शकतात. अलाईन आहे ना, कस्टमर एकच आहे. तुला तिकीट साईज वाढेल का नाही. पण तुम्ही मसाले विकता विकता कपडे विकायला गेलात किंवा इन्शुरन्स विकायला गेलात तर प्रॉब्लेम. सेम कस्टमरची तिकीट साईज वाढून फायदा होऊ शकेल. तर त्या कस्टमर लोकेशन, व्हॅल्यूज ह्या सेम असतील तर फायदा होईल. तसं चालू शकेल. तुमचं कोणतंही प्रॉडक्ट ऍड करताना कस्टमर चेंज होता कामा नये, लोकेशन चेंज होता कामा नये, नवीन इन्फ्रा डेव्हलप करायची गरज नाही पडली पाहिजे आणि तुमची व्हॅल्यू सिस्टम चेंज होता कामा नये. या गोष्टींचं लक्ष ठेवायचं तर फायदा होऊ शकतो. ग्रेट. मला वाटतं खूप जणांना क्लॅरिटी आली आहे. किती लोकांना इथे चुका समजल्या, काय चुकतो ते कळालं. बोलायला हरकत नाही आहे, माईक ऑन करून पण बोलू शकता तुम्ही. झूम मध्ये जे आहेत ते काय नेमकी चूक आहे ती समजली. ओके, स्मिता घोटीकर मॅम बोलणार आहेत. हा बोला मॅम. माझी ही चूक तर आहेच, ग्राहक ओळखता येत नाही, पण माझ्याकडे कस्टमर डाटा नाहीये, ती एक माझी सगळ्यात मोठी चूक आहे असं मला वाटतं. ते मी आता बनवेल, कस्टमरचा डाटा सगळा बनवेल. नसेल तर तुम्ही सगळ्यात मोठी चूक करतायचं कारण असं आहे की आज जेवढ्या पण मोठ्या कंपन्यात किंवा मोठे ब्रँड बनलेत ना मॅडम, ते डेटा ओरिएंटेड आहेत. त्यांच्याकडे स्वतःचं काही नाहीये पण डेटा आहे. आणि एक मोठे उद्योगपती थोड्या दिवसापूर्वी म्हणाले होते की डेटा इज ऑइल. थोड्या दिवसांनी डेटाची किंमत ही ऑइलची किंमत होणार आहे. तर तुमच्याकडे डेटा असेल तर तुम्ही सगळ्यात जास्त श्रीमंत. त्यामुळे डेटा पूर्ण करेन. येस. आणि तो लाईव्ह आहे ना, म्हणजे तो जिवंत डेटा आहे. आज मार्केटमध्ये डेटाची किंमत खूप आहे. तुम्ही बघा आता ही मारामारी चालू आहे मोठ्या कंपन्यांची, ती डेटावरून मारामारी चालू आहे. कोर्टमध्ये जातात आहे, कस्टमरचा डेटा विकायचा नाहीये, कारण स्ट्रॅटेजी सगळ्या गेम चेंजर आहे. डेटा गेम चेंजर आहे. त्यामुळे डेटा जमा करा. तुमच्या कस्टमरचा डेटा तुमच्या त्याच्यापेक्षा जबरदस्त स्ट्रॅटेजी होऊ शकत नाही. कारण कोणतेही नवीन प्रोडक्ट आणायचं आहे, वेबसाईट बनवायची आहे, ब्रोशर बनवायचे आहे, ऑफर आणायची आहे, याच्यासाठी हे डेटाच लागणार आहे. आणि तो तुमचा असेल तर उत्तम. नाहीतर आज जी परिस्थिती अनेक उद्योगांची आहे ना, 10, 20, 30, 40 वर्ष उद्योगात आहेत, पण त्यांच्याकडे कस्टमरचा डेटा नाही आहे. त्यांना माहीतच नाही आहे कस्टमर कोण आहे. कारण कस्टमर त्यांच्याकडे यायचा, प्रॉडक्ट घ्यायचा, जायचा. येस, थँक्यू सर. करेक्ट. ओके. फेसबुक लाईव्ह वरती पण हा कार्यक्रम अनेक जण बघत आहेत. राजाराम सर आहेत, भगवान सर आहेत, महेश इनामदार सर, सदानंद माळवी सर आहेत, श्रीपाद कुलकर्णी सर आहेत. अजून अनेक उद्योजक हा कार्यक्रम बघत असतील. मी त्यांनाही देखील रिक्वेस्ट करते की तुम्ही देखील तुमचे प्रश्न पोस्ट करू शकता. मला वाटतं आजचा विषय दिवसभर जरी आपण ऐकला तरी कमी पडणार आहे, कारण इथेच अनेक दुखणी आहेत. ही सगळ्यांची दुखणी आहेत, कारण आपल्याला कोणाशी डील करावं लागतं. उद्योग म्हटला की कधीच आपणच ग्राहक आहोत, आपणच विकतोय, आपणच बोलतोय, असं होत नाही ना. बरोबर. उद्योग व्यवसाय म्हणजे 2 माणसांमधलं ट्रान्झॅक्शन आहे, ग्राहक आणि आपण. आणि मग ह्या 2 ट्रान्झॅक्शनच्या मध्ये अनेक गोष्टी घडत असतात. प्रोडक्ट डिझायनिंग घडत असतं, प्रोडक्ट अनालिसिस असतं, कॉम्पिटिटर असतो, मार्केट असतं. पण महत्वाची जी व्यक्ती असते ती म्हणजे आपला ग्राहक. आणि तोच आपल्याला ओळखता आला नाही, किंवा आपण ग्राहक ओळखला आहे पण आपण त्याचा डेटा आपण कॅप्चर करू शकत नाही. काल मी फक्त साधा किराणा माल आणायला गेले
आणि इतके दिवस ते कधीही नाव नंबर घेत नव्हते. काल त्यांनी माझं नाव आणि नंबर घेतलं. तो मला असं ओ माय गॉड, लगेच म्हणजे छान वाटलं. त्यांनी एक मुलगी अपॉइंट केलेली होती आणि त्या मुलीचं फक्त आलेल्या क्लायंटचं नाव आणि नंबर घेणं एवढंच काम होतं त्या मुलीचं. तर एक छोटंसं दुकान, अगदी छोटंसं दुकान होतं. बट दे हॅव ऑल्सो स्टार्टेड दिस थिंग्स. तो जसं सर म्हणतात, डेटा इज द किंग म्हणतात ना, मार्केटमध्ये डेटा इज द किंग, राजाचं काम करतो. तर ग्राहक ओळखता येत नाही आहे किंवा ओळखता आला तरी आपण डेटा ठेवत नाही आहे. ओके, आपण डेटा ठेवतोय, पण तो पुन्हा आपल्या क्लायंटला कशा पद्धतीनं कॅप्चर करायचं, ह्या स्ट्रॅटेजी जर तुम्हाला देखील अजून डेप्थ मध्ये समजून घ्यायच्या असतील तर मला वाटतं विश्वास वाडे सरांच्या सोबत एक 1-to-1 करायला, एक मीटिंग करायला हरकत नाही आहे. खूप छान अजून मार्गदर्शन पण तुम्हाला मिळेल. यासाठी तुम्हाला मात्र त्यांची अपॉइंटमेंट, वेळ घ्यावी लागणार आहे. तुमच्या अडचणी, त्यासाठी तुम्हाला एक फॉर्म वगैरे सगळी प्रोसेस आहे, कारण सरांचा वेळ मिळणं म्हणजे पण हरकत नाही आहे. तर मला वाटतं खरंच आपला ग्राहक ओळखणे, न ओळखणे ही जर तुमची चूक असेल तर आजच या चुकीवरती काम करा. क्लायंट आयडेंटिफिकेशनच्या अनेक टेक्निक्स आहेत, अनेक मेथड्स आहेत. त्या मेथड तुम्हाला फॉलो कराव्या लागतात. त्या मेथड्स देखील समजून घ्या. आमच्या टीम सोबत तुम्हाला पुढील मार्गदर्शनासाठी जर काही मदत हवी असेल तर नक्कीच संपर्क करा. थँक्यू सो मच. मला वाटतं आपण पुढील चुकीकडे जाऊया, कारण आज पहिल्या चुकीवरतीच आपण भरपूर वेळ बोललेलो आहे. तर आपण आज कार्यक्रमातली 14वी चूक आणि आजच्या कार्यक्रमातली दुसरी चूक काय आहे, मी पण उत्सुक आहे तुमच्या इतकीच. तर मी सरांना विनंती करते की आपण पुढच्या चुकीवरती मार्गदर्शन करावं. थँक्यू सो मच. थँक्यू मधुरा. पुढली जी चूक आहे ती सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट चूक आहे जी याच्या अगोदरची होती. कस्टमर आयडेंटिफिकेशन नंतर त्या परफेक्ट कस्टमर माहीत नसते. ही जी चूक आहे ना ती आहे रिव्ह्यू न करणे. अनेक छोटे छोटे उद्योजक खूप मेहनत करताना मी बघितली, खूप मेहनत करतात. 12 तास काम करतात, 14 तास काम करतात, लोन घेतात, टीम बिल्ड करतात, मार्केटिंगवर खर्च करतात, ऑफर बनवतात, क्रेडिट देतात, चांगले प्रॉडक्ट आणतात, परंतु ना ते रिव्ह्यू करत नाही. आणि रिव्ह्यू जरी केला ना तो ना ओरल रिव्ह्यू असतो. ओरल म्हणजे वेळ मिळेल तेव्हा, मूड होईल तेव्हा, बँकेमध्ये फायनान्सचा प्रॉब्लेम आला तेव्हा, चेक बाउन्स झाला तेव्हा, माणसं येणं बंद झाली, कस्टमर येणं बंद झाले, कस्टमर कमी झाले, अशा वेळेस रिव्ह्यू करतो. तर ही जी चूक आहे, तुम्ही जर रिव्ह्यू करत नसाल, पिरियडिकल रिव्ह्यू करत नसाल, मंथली, वीकली, 6 महिन्याचा, वर्षभराचा, तर ही चूक सुद्धा तुम्ही तुमच्या उद्योगामध्ये करत आहात. काही चुका जसं मी सांगितलं, काही चुका आहेत कळत, म्हणजे आपल्याला माहीत असते की ही चूक करतोय आपण, पण काही चुका अशा आहेत ना त्या माहीतच नसतात की ही चूक पण करतो, इनडायरेक्ट करत असतो. तर तुम्ही तुमचा रिव्ह्यू एव्हरी मंथ करत नसाल स्वतःचा, तुमच्या टीमचा, तर तुम्ही ही चूक करत आहात. आता रिव्ह्यूमध्ये 3 गोष्टी आपण बघणार आहोत. एक म्हणजे का करायचा. जसं एखादी कार घेताना आपण 6-7 लाखाची जरी कार घेतली तरी आपण ते बघतो की त्याच्यामध्ये इंडिकेटर आहे का. विदाउट इंडिकेटर गाडी अशी आपण घेतो का, तर घेणारच नाही. जरी ती इतरांपेक्षा 20-30% स्वस्त मिळाली तरी. का, तर आपल्याला कळणारच नाही की त्याच्यामध्ये पेट्रोल आहे की नाही, स्पीड किती आहे, अजून किती लांब किंवा किती किलोमीटर ती जाऊ शकते. असंच आपल्या उद्योगाचं सुद्धा आहे. आपल्या उद्योगाचे इंडिकेटर कुठे आहेत. जर तुम्ही तुमचा मंथली म्हणजे किमान रिव्ह्यू करतच नसाल तर मंथली तरी किमान रिव्ह्यू करा. जर मंथली करत असाल तर जो शक्य असेल तर बघा, वीकली गेला तर खूप उत्तम. तुम्हाला ट्रॅकिंग होईल, तुमची ट्रॅक करता येईल की तुमचं सेल्स काय आहे, तुमचं कलेक्शन काय आहे, आउटस्टँडिंग काय आहे, किती नवीन कस्टमर आले, किती जुने कस्टमर आहेत, किती टोटल कस्टमर पैकी किती कस्टमर हे ऍक्टिव्ह आहे, किती कस्टमर जास्त रेव्हेन्यू देतात आहे, किती कस्टमर तुमचा ज्याला आपण म्हणू की एंट्री लेवलचे प्रॉडक्ट घेतात आहे, किती कस्टमर तुमचे प्रीमियम प्रॉडक्ट घेतात आहे, किती कस्टमर फक्त एकदाच आल्यानंतर आले नाही. हे सगळं तुम्हाला त्या रिव्ह्यूमध्ये कळू शकतं. आता रिव्ह्यू स्वतःचा करायचा म्हणजे नेमकं काय आहे, तर तुम्ही सुद्धा तुमच्या बिझनेसचे ब्रँड अँबॅसिडर आहात. एखाद्या ब्रँड अँबॅसिडरने काम नाही केलं तर आपण काय करतो, तर आपण त्याला काम देणार नाही, करेक्ट, पैसे देणार नाही.
असं जर तुम्ही तुमच्या बिझनेसचं काम करत नसाल ऍज अ ब्रँड अँबॅसिडर म्हणून, तुम्हाला सुद्धा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतःचा रिव्ह्यू करा. तो अर्धा तास केला तरी चालेल की तुमचे रोल्स काय, रिस्पॉन्सिबिलिटी काय, ह्या महिन्याचं टार्गेट काय होतं, ह्या महिन्याची प्रायोरिटी काय आहे, ती तुम्ही करता का, किती केली, किती पर्सेंटेज झाली, अजून पुढल्या आठवड्याची किंवा पुढल्या महिन्याची प्रायोरिटी काय आहे, नवीन इनिशिएटिव्ह घेतला पाहिजे, नवीन टीम कशी आणली पाहिजे, नवीन प्रोडक्ट आणता येईल का, एक्सपान्शन करता येईल का, या सगळ्या गोष्टी. टीम बद्दल काय, सेल्स किती, कलेक्शन किती, नाही होत आहे म्हणजे सेल्स होत नसेल तर अजून काय केलं पाहिजे, काय नवीन इनिशिएटिव्ह आणता येतील का, नवीन ऑफर आणता येईल का, तुमचा कॉम्पिटिटर काय करतोय, टीम मध्ये अजून काही सपोर्टची गरज आहे का, ऍडिशनल इन्सेंटिव्हची गरज आहे का, त्यांना मोटिवेट ठेवण्यासाठी ट्रेनिंगची गरज आहे का, त्यांना अजून काही स्किलची गरज आहे का, त्याच्यासाठी रिव्ह्यू करणं गरजेचं आहे तुमचं आणि तुमच्या टीमचं. आयडियली काय आहे तर आयडियली महिन्यातून 2दा करणं गरजेचं आहे. तर पहिला साधारण 1 तारीख आणि 15 तारीख जर फिक्स असेल तर वेल अँड गुड, खूप चांगलं. तुम्हाला पहिल्या 1 तारखेला तुम्हाला पूर्ण महिन्याची प्रायोरिटी ठरवता येईल. सेल्स किती असावा, कलेक्शन किती असावा, नवीन कस्टमर किती घेऊन यायचे, ऑफर काय असली पाहिजे, त्या महिन्याची थीम काय, थीम बेस जर तुम्हाला तो महिना ड्राईव्ह करता आला तर खूप चांगला त्याचा फायदा होऊ शकेल. एक एनर्जी क्रिएट होते ना टीममध्ये, बिझनेसमध्ये, तुमच्या पूर्ण ब्रँडमध्ये, मार्केटमध्ये, तुमच्या संपर्कात जेवढे लोक आहेत, तुमचा कॉम्पिटिटर पण तुम्हाला बघत असतो. त्यामुळे तुम्ही महिन्यातून 2दा करता आले, 1 आणि 15 तारीख, तर उत्तम. काही ठिकाणी ते पॉसिबल नसेल तर डे फिक्स असावा, पहिला सोमवार आणि 4था सोमवार, किंवा पहिला शनिवार आणि 4था शनिवार, ठीक आहे, सॉरी पहिला आणि 3रा असं करता येऊ शकेल. आता पहिला आणि 3रा किंवा 1 तारीख आणि 15 तारीख का, तर पहिल्या आठवड्यात किंवा 1 तारखेला ह्या महिन्याची प्रायोरिटी ठरवायची, त्याचा ऍक्शन प्लॅन ठरवायचा, आणि 15 तारखेला साधारणपणे तो ऍक्शन प्लॅन आहे तो किती एक्झिक्यूट झाला, त्याच्यामध्ये अजून काही बदल करायची गरज आहे का, नवीन एफर्ट्सची आणि एनर्जीची गरज आहे का. जर तुम्ही टार्गेट ठरवलं ते 10%, 20% पण अचीव झालं नसेल तर पुढल्या 15 दिवसामध्ये किती ताकद लावावी लागेल, काही स्कीम देता येईल का, काही नवीन ऑफर आणता येईल का, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेता येईल तो. आणि जी स्पीड पाहिजे तुम्हाला ती स्पीड ते लावता येऊ शकते. त्यामुळे आयडियली महिन्यातून 2दा रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. आणि रिव्ह्यूचा टाइम फिक्स असावा. सपोज तुम्ही 1 तारीख आणि 15 तारखेला रिव्ह्यू करत असाल तर संध्याकाळी 4 ते 6 ह्या रिव्ह्यूचा टाइम असेल, किंवा सकाळी फर्स्ट हाफ. जनरली फर्स्ट हाफ लोकांचे बिझी असतं, बँकिंग असतं, भेटणं असतं, डिस्पॅच असतं, इतर काही प्रायोरिटी असते, तर इव्हनिंगला तुम्हाला करता येऊ शकतो 4 ते 6 किंवा 5 ते 6. तर टाइम आणि डे जर फिक्स करता आला तुम्हाला तर त्याचा फायदा निश्चित होतो. प्लॅन करायला खूप इझी होतो. आता काही ठिकाणी असं होतं की जर तुम्ही 1 तारीख आणि 15 तारीख फिक्स केली तर तेव्हा संडे येतो किंवा सॅटर्डे येतो किंवा हॉलिडे येतो, तर 1 दिवस अगोदर करणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये प्रश्न येतो 1 दिवस अगोदर का 1 दिवस नंतर, तर 1 दिवस अगोदर. 1 दिवसाच्या अगोदरने पूर्ण सायकोलॉजिकल चेंजेस होऊ शकतो. 1 दिवस नंतरने जो शिफ्ट आहे, जी एनर्जी आहे, जी 1 दिवस अगोदर आहे ती 1 दिवसानंतर नाही. म्हणजे 15ला सुट्टी आली तर 14ला करावा, 16ला करू नये. 30ला सुट्टी आली तर 31ला, म्हणजे सॉरी 1 तारखेला सुट्टी आली तर 30 किंवा 31 जी शेवटची डेट असेल त्याला करावा. आणि डे फिक्स असेल तर प्रश्न नाही. फक्त डे फिक्स असेल तर काय होतं, पहिला आणि 3रा जर असेल, मंडे, सॅटर्डे, वेडनेसडे, कोणताही डे घेता येईल तुम्हाला. त्याच्यामध्ये पहिले 4-5 दिवस जातात बऱ्याचदा, ते पकडमध्ये येत नाही. पहिले 4-5 दिवस जातात. म्हणजे कधी सपोज तुम्ही सोमवार ठरवलं असेल तर वेडनेसडेला 1 तारीख आली तर ते पहिले 4 दिवस निघून जाणार, तर ती होण्याची शक्यता. तुम्ही ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल आहात ते कोणतंही चालू शकेल, पण रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. स्वतःचा रिव्ह्यू पहिला करणं गरजेचं आहे. आता तो तुम्ही स्वतः करत असाल तर वेल अँड गुड, पण फायदा कधी जास्त आहे, फायदा जास्त तेव्हाच आहे जेव्हा तुमचा रिव्ह्यू दुसरा कोणतरी घेईल. तुमचा मेंटर असेल, तुमचा कोच असेल, तुमचा कन्सल्टंट असेल, तुमचा ऍडवायझर असेल, असं कोणीही चालेल ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे. फक्त असा माणूस तुमच्या ओळखीचा नसावा, तुमचा मित्र नसावा, तुमचा रिलेटिव्ह तो बिलकुल नसावा. आणि ह्याला खूप पैसे लागतात असं काही नाही. इच्छा असली पाहिजे, इच्छा असली की सगळं होतं. तर त्याचा फायदा निश्चितच होईल. तो तुमच्या स्वतःचा करा, टीमचा रिव्ह्यू करा, याने एक स्पीड येईल.
ऍक्शन प्लॅन तुम्हाला कळेल आणि तुम्हाला स्पीडने पुढे जाता येईल. त्याच्या संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्हाला विचारता येईल. तर मला वाटतं आजची आपली दुसरी चूक खूप महत्वाची आहे, दरमहा रिव्ह्यू न करणे. किती जण करत नाही आहेत रिप्लाय, म्हणजे मग परत पुढे काही बोलता येईल. कारण मग आम्हाला कळतं की अच्छा बरोबर चाललाय कार्यक्रम. ओके, संतोष सर म्हणतात की नाही करत आहे, प्रसाद कत्रे सर, ओके, स्मिताजी म्हणतात नाही, ओके, व्हेरी गुड. सो मला ना ही गोष्ट खूप आवडते, माहितीये, उद्योजकांनाच हे धाडस जमतं. ओके, तृप्तीजी म्हणतात मी करते, दॅट इज व्हेरी नाईस. तर मी नाही करत आहे, सो आपण ऍक्सेप्ट करतो है ना ती गोष्ट. ओनली एम्प्लॉईज परफॉर्मन्स रिव्ह्यू करतो. ओके, मयूर सर म्हणतात की फक्त एम्प्लॉईजचा रिव्ह्यू घेतो. मग माझा पण मी आता घेतला पाहिजे असं त्यांना आज ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लक्षात आलेलं आहे. सेल्फ टू बी डन, त्यांनी तसं उत्तर लिहिलेलं आहे. हे खूप छान आहे की तुम्ही मान्य करता आहात मी काय करते, मी काय करत नाहीये, किंवा मी काय अर्ध पार्शियल करतो आहे, आणि ते आजपासून मी डेफिनेटली माझ्या बिझनेस उद्योजकीय प्रवासामध्ये ती नवीन गोष्ट आत्मसात करणार आहे. दॅट इज व्हेरी ब्युटिफुल. मधुरा मॅडम, एक विचारू का? हा, बोला ना. मला 2 विचित्र सवयी आहेत रिव्ह्यू करण्याच्या. अजून नवीन काय करता येईल याचा मी विचार जास्त प्रमाणात करतो, आणि काय काय पेंडिंग टाकायच्या माझ्या सवयी आहेत तिथे माझा मी लक्ष देतो. पण विश्वास सर, तुम्ही जर का रिव्ह्यू करण्याची नक्की पद्धत सांगितली स्वतःचा आणि टीमचा, तर आणखीन सोपं होईल. आवडेल ऐकायला. येस, तुम्हाला बघून आनंद झाला. मध्ये काही सेशन तुम्हाला मिस केलं. प्रसाद सर, असं आहे की जेव्हा तुम्ही स्वतःचा रिव्ह्यू स्वतः करता तेव्हा तुला एक सेकंद विश्वास सर, 1 सेकंद इंटरप्ट करतो. माझ्या मुलाचं खूप क्रिटिकल ऑपरेशन होतं. आम्हाला अख्खं कुटुंब आम्ही त्याच्यामध्ये व्यग्र होतो. मला राहून खंत होती की मला तुमचं सेशन नाही अटेंड करता आला. सो सॉरी. त्याच्याबद्दल प्रायोरिटी असते, त्याप्रमाणे आपल्याला वेळ द्यावा लागतो. तर ते लवकर बरे होत तुमचा मुलगा, त्याच्याबद्दल आम्ही विश करूच. त्याच्याबद्दल आम्ही देवाकडे प्रार्थना करू की लवकर रिकव्हरी व्हावी. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की रिव्ह्यू कसा असावा, तर तुम्ही स्वतःचा रिव्ह्यू करत असाल स्वतःच, त्याला एक लिमिटेशन असतं. त्यामुळे जर शक्य असेल तर एखादा ॲडवायझर, एखादा कोच, एखादा कन्सल्टंट ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे असं कोणीही, पण तो तुमच्या डेली संपर्कातला नसावा, खूप कॅज्युअल अप्रोच असलेला नसावा. तर एखादा प्रोफेशनल माणसाला हायर करा. त्याला काही खूप पैसे लागत नाही. त्याला सांगायचं मला महिन्यातून एकदा भेटायचं किंवा महिन्यातून 2दा भेटायचं, फक्त 1 तासासाठी. आणि मला हे मी येऊन तिथे सगळं सांगणार की मी काय काय करणार आहे, काय ह्या महिन्याची प्रायोरिटी काय आहे. आणि 15 तारखेला मी येऊन तुमच्या बरोबर बसणार आणि तुम्हाला सांगणार की मी काय काय नाही केलं आणि काय काय केलं. आणि त्यानुसार ते तुम्हाला गाईड करू शकतात किंवा तुम्हाला हेल्प करू शकतात. त्याने काय होतं, जेव्हा आपली एखादी अकाउंटेबिलिटी आपल्याकडे येते ना, तेव्हा त्याचा शार्पनेस वाढतो, रिझल्ट वाढतो. आणि किमान मी असं नेहमी म्हणतो, किमान आपण परीक्षेच्या आदल्या दिवशी तर अभ्यास करतो, कारण तो मानवी स्वभाव आहे. तर हे झालं स्वतःच्या रिव्ह्यू बद्दल. आता तुमच्या टीम बद्दल रिव्ह्यू करताना साधारण तुमच्याकडे जर 5 ते 10 लोकांची टीम असेल तर 2 तासापेक्षा जास्त रिव्ह्यू चालता कामा नाही. 1 ते 2 तास मॅक्झिमम. त्याचा अजेंडा अगोदर त्यांना सांगावा की आपण ह्या मीटिंगमध्ये काय काय घेणार आहोत, त्यामुळे ते मेंटली प्रिपेअर होतं. सुरुवात जर तुमच्या एखाद्या थीम सॉन्ग पासून करता आली तुम्हाला, तुमची एखादी प्रार्थना असेल, एखादी सॉन्ग असेल, एखादा तुमच्या कंपनीबद्दल आवडलेली मोटिवेशनल कविता असेल, असं कोणतंही एखादं थीम सॉन्ग, एखादी प्रार्थना, एखादी प्रेयर याने सुरुवात केली तर होतं काय, सगळेजण एका पेजवर येतात, एका एन्व्हायरमेंटमध्ये येतात आणि तिथून मग तुमचं काही विजन व्हॅल्यूज तुमच्या कंपनीच्या असतील त्या वाचाव्यात मोठ्याने. आणि त्याच्यानंतर त्या महिन्याची प्रायोरिटी, सपोज आपण 1 तारखेला भेटली असेल तुमची टीम, तर त्या महिन्याची प्रायोरिटी, या महिन्यामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे, काय आपली प्रायोरिटी, सेल्स किती असलं पाहिजे, प्रोडक्शन किती असलं पाहिजे, क्लायंट कोण असेल, नवीन ऍक्टिव्हिटी काय, नवीन कॅम्पेन काय करायचं का, किती इन्क्वायरी जनरेट करायचं, फेसबुक करायचं का, SEO करायचं का, ह्या सगळ्या गोष्टीचं डिस्कशन. त्याच्यानंतर आता हे सगळं ठरल्यानंतर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी किती, कोणाला किती सेल्स करायचं आहे, कोणाला किती कलेक्शन करायचं आहे, हे सगळं जेव्हा तुमचं होतं त्या रिव्ह्यूमध्ये
ठरवलं पहिले 1 तारखेला, तर 15 तारखेच्या रिव्ह्यू मध्ये काय होईल की त्याने ते काय काय अचीव्ह केलं, मग ते अचीव्ह करताना किती पर्सेंट अचीव्ह झालं, त्याला काही अडचण आली का, त्याला अजून काही सपोर्टची गरज आहे का, त्याच्यामध्ये अजून काही एफर्ट्स वाढवता येतील का, काही स्किलची गरज आहे का, हे सगळं आयडेंटिफाय व्हायला सुरुवात होईल. एखाद्या रिव्ह्यू मध्ये जर तुम्हाला तिसऱ्या माणसाला इंट्रोड्यूस करता आलं, म्हणजे जो तुमच्या बिझनेसमध्ये नाही पण बाहेरच आहे, जसं ऍडवायझर कन्सल्टंट किंवा तुमचाच एखादा जो ऍडवायझर कोच कन्सल्टंट आहे त्याला तिथे आणलं, त्यामुळे ते जास्त अलर्ट होतात आणि त्यातले गॅप त्यांना फाइंड आउट होतात की ह्यांना नेमकी कशाची गरज आहे, ह्यांना सेल्स स्क्रिप्टची गरज आहे, ह्यांना मार्केटिंगची गरज आहे, ह्यांना लीडची गरज आहे, हे चुकीच्या कस्टमरला टार्गेट करतात आहे, हे एंट्री लेवलचे प्रॉडक्ट प्रीमियम कस्टमरला पिच करतात आहे का प्रीमियम तुमचे प्रॉडक्ट आहे ते एंट्री लेवलच्या प्रॉडक्टला एंट्री लेवलच्या कस्टमरला पिच करतात, रेव्हेन्यू लॉस होतं, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडेंटिफाय करायला सुरू होती आणि एक स्पीड येईल तिथे. आणि ऑर्गनाइज कंपनी बरोबर प्रोफेशनल माणसाबरोबर काम करायला माणसांनाही आवडतं, क्लायंटलाही आवडतं, त्याचा फायदा तुम्ही घेऊ शकता. दॅट्स इट. पुढे काही प्रश्न असतील तर घेता येतील. फेसबुक मला थोडं अधूनमधून फेसबुक पण चेक करावं लागतं, कारण इथे पण बरेच उद्योजक बोलत असतात. सुनंदा सोनवणे मॅम हा कार्यक्रम बघताहेत. त्यांची इंक आणि पेंट मॅन्युफॅक्चरिंगची कंपनी आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की दर महिन्याला त्या रिव्ह्यू घेत आहेत आणि त्यांनी असंही लिहिलेलं आहे की छान इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे. थँक्यू, दॅट्स व्हेरी ग्रेट. फेसबुक लाईव्ह वरनं पण जे कार्यक्रम बघतायत रिप्लाय करत राहा. माझं लक्ष असतं, अधूनमधून मी बघत असते फोनकडे, कोणी काय बोलतंय का, संवाद चालू आहेत का. इथे पण तुमचे काही टेकअवेज असतील आजच्या कार्यक्रमाबद्दल, आम्हाला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल, जे झूम वरती अटेंड करतायत. अनेक उद्योजक आहेत, काय बरं म्हणजे मला नाही समजत, व्हिडिओ कॅमेराच्या पाठीमागे तुम्ही आहात का नाही आहात, श्रवण भक्ती चालू आहे का नाही, काहीच समजत नाही आम्हाला. उद्योजकांनी कसं पुढे येऊन लढलं पाहिजे ना, समोर भिडलं पाहिजे सगळ्या गोष्टींना. कळत नाहीये किती जण तरी आहेत पण नाहीयेत. कसं आता वैजयंती मॅमनी सांगितलं मला नेट प्रॉब्लेम आहे, पण बाकीच्यांचं पण पार्टिसिपेशन आवडेल आम्हाला. दया वाईकर तर तुमचंही पार्टिसिपेशन आवडेल. शेख सर, काही प्रश्न असतील तर विचारा. तुम्ही काही रिव्ह्यू घेत असाल तर त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही कसा रिव्ह्यू घेता, घेत नसाल तर आपल्याला सुरुवात करा. मलाही नवीन काही करेन. येस, ट्रू. हा, मयूर सर. सर आम्ही एक प्रोसिजर सेटअप केलेली आहे एम्प्लॉईज रिव्ह्यूची. त्याच्यामध्ये क्वार्टरली आणि 6 मंथ आणि इयरली त्याच्यामध्ये काही क्वेश्चनर मेन्शन केले आणि ते बद्दल भरून घेतो त्यांच्याकडून. बेस्ट ऑन त्यांचा परफॉर्मन्स रिव्ह्यू करून त्यांचा आम्ही मिड टर्म किंवा इयरली इन्क्लूड करतो. आणि त्यांना काही गोष्टी नंतर त्या शिकायच्या असतील तर त्यावरती आम्ही काम करून त्यांना आम्ही प्रोव्हाइड करतो बेसिकली. ओके, गुड गुड गुड, खूप छान. मी एक माझं छोटं शेअरिंग करते रिव्ह्यू बद्दल. मी आणि माझी टीम आम्ही एक आठवड्यातून एकदा जस्ट छोटासा रिव्ह्यू असतो आमचा आणि मग मंथली असतो. पण आठवड्यातनं एकदा जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळेला काय वर्कआउट होतंय छान पद्धतीनं, त्यावेळेला आम्ही टाळ्या वाजवतो आणि काय वर्कआउट होत नाही आहे त्याचा जास्त विचार करतो. किंवा क्लायंटला आम्ही कुठे व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिसेस देण्यात कमी पडलेलो आहे तर तिथे आमचा जास्त फोकस असतो की ह्या क्लायंटला आपण इथे कमी पडलो आहे किंवा हे द्यायला हवं होतं आणि तिथे आपण अजून काय काम केलं पाहिजे. समोरच्या क्लायंटच्या चेहऱ्यावरती कॉन्फिडन्स आणि स्माइल अजून ब्रॉड कसं करता येईल ह्याचा रिव्ह्यू आम्ही जास्त घेतो. खूप छान. पण त्याच्यातून सर रिव्ह्यू मुळे खूप गोष्टी कळतात, चुकतोय कुठे आणि म्हणजे प्रोडक्ट पण आपलं कुठे चुकतं आहे आणि काही गोष्टी बरोबर पण येतात, त्याबद्दल एक आयडिया येऊन जाते रिव्ह्यू. त्या महिन्यात तुम्हाला फोकस ठरवता येतो की ह्या महिन्याचा फोकस रेव्हेन्यू आहे का, ह्या महिन्याचा फोकस सेल्स आहे का, ह्या महिन्याचा फोकस कलेक्शन आहे, ह्या महिन्याचा फोकस नुसते कस्टमर एंट्री आहे, ह्या महिन्याचा फोकस लोकांपर्यंत रीच आहे. असं त्या महिन्याचा फोकस ठरवला त्याचा फायदा होतो आणि या सगळ्या गोष्टी रिव्ह्यूच्या माध्यमातून तुम्हाला करता येते. आणि सर आपण जे सुरुवातीला बिझनेस मध्ये ज्या गोष्टी करत असतो ना, तर रिव्ह्यू केल्यावरती एक लक्षात येतं की आपण आता खूप वेगवेगळे बदल स्वतःमध्ये केलेले आहेत. येस येस, म्हणजे त्या बऱ्याच गोष्टी आज आपण करत नाही आहे. करेक्ट.
तोही एक आढावा युजफुल होतो. Correct. तृप्ती मॅम, तुम्हाला काही बोलायचंय? संतोष सर इथे आहेत Yes, ma'am. कॅमेरावरती, तुमच्याबद्दल ऐकायला आवडेल. आम्ही सुद्धा जेव्हा रिव्ह्यू घेतो तर टीचर्सचा पण रिव्ह्यू घेतो की ह्या महिन्यात आपण काय टार्गेट ठरवलं होतं, काय ऍक्टिव्हिटी घ्यायच्या ठरवल्या होत्या. माझं स्कूल आहे त्यामुळे स्कूलशी रिलेटेड असतं की मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी, स्किल डेव्हलपमेंटसाठी आपल्याला काय काय ऍक्टिव्हिटीज घ्यायच्या आहेत आणि त्या आपण किती फुलफिल केल्या. त्यांचे आपण एक छोट्या छोट्या टेस्ट घेऊन त्यामधून किती मुलांपर्यंत ते आपलं जे टार्गेट होतं किंवा जे स्किल डेव्हलपमेंटचं होतं तर ते पोहोचलं हे याचा पण रिव्ह्यू घेतो. आणि जी मुलं थोडेसे नाही ते अचीव करू शकली तर त्याच्यासाठी मग आणखीन काय आपल्याला करता येईल तसाही रिव्ह्यू घेतो. प्लस कधी कधी आम्ही पॅरेंट्सचा पण रिव्ह्यू घेतो की ज्यामुळे आणखीन आपल्याला स्वतःच्या डेव्हलपमेंटमध्ये किंवा स्कूलच्या डेव्हलपमेंटसाठी उपयोग होतो. ओके, ठीक आहे, गुड. व्हेरी नाईस. दया वायकर, तुम्हाला शेअरिंग करायचं आहे. येस. माझा आवाज येतो व्यवस्थित? अजून थोडा क्लिअर नाही आहे. आता ठीक आहे? हा, येस, ऑडिबल. ग्रेट, थँक्यू. थँक्यू मधुरा मॅडम, थँक्यू विश्वासजी. खूप छान सेशन मागच्या 2 सेशनपासून मी ॲक्च्युली अटेंड करतो आहे आणि बऱ्याचशा चुका म्हणजे अशा पद्धतीने आजपर्यंत काय करायला पाहिजे हे सांगणारी भरपूर लोक होती, परंतु चुका दाखवणारी, जसं बोललं जातं की जवळचे मित्रच तुम्हाला चुका दाखवू शकतात. त्याच्यामुळे एक वेगळा फील मला या प्रोग्राममध्ये येतोय आणि खूप छान वाटतंय. म्हणजे अगदी अच्छा, पहिली माझा परिचय करून देईल, त्यावरून तुम्हाला बरीचशी अजून क्लॅरिटी. माझं नाव दया वायकर आहे आणि जवळपास 10 वर्षापासून मी माझा छोटासा व्यवसाय आहे, इन्शुरन्स सेक्टरमध्ये मी काम करतो आहे. जवळपास 25 ते 30 लोकांची माझी टीम आहे आणि आज जो विषय रिव्ह्यूचा चाललेला आहे तर एक सो कॉल्ड म्हणजे मी स्वतः माझी बनवलेली एक छोटीशी सिस्टम आहे. त्या सिस्टमनुसार आमच्याकडे डेली रिव्ह्यू घेतला जातो. ओके, गुड, व्हेरी हां, म्हणजे रोजची जी सुरुवात होते ऑफिसची आपल्या कामाची, ती सुरुवातच रिव्ह्यूने होते. त्याला आम्ही एक्साइटमेंट सेशन असं नाव दिलेलं आहे की सकाळी आल्या आल्या पहिल्यांदा आपल्याला एक्साइटमेंट सेशन त्याच्यात घेतलं जातं. जे तुम्ही स्टेप बाय स्टेप मला पॉईंट सांगितले होते त्यातले बऱ्याचशा आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न असतो. एका मोटिवेशनल सॉन्गने पहिली सुरुवात होते, त्यानंतर थोडेफार डान्स, थोडंसं एक्साइटमेंट ॲक्टिव्हिटी केली जातात. प्रत्येक दिवसाला थीममध्ये आम्ही डिवाईड केलेलं आहे, जसं फनी सॅटर्डे, शायनी संडे, स्पायसी मंडे, ज्युसी ट्यूजडे, अशा पद्धतीने प्रत्येक दिवसाला डिवाईड केलेलं आणि त्या थीम वाईज त्या दिवशी आपण खूप चांगल्यापैकी एन्जॉय करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर आपलं विजन बोर्ड आहे की आम्हाला एक्झॅक्टली अल्टिमेट आमचं गोल काय आहे, 2025चं गोल काय आहे, 2020चं गोल काय होतं, त्याच्यावरती प्रत्येकाने डिस्कस करायचं करतो. आणि त्यानंतर काल मी काय केलं, पर्टिक्युलरली आम्ही सेल्स आणि मार्केटिंगमध्ये काम करत असल्यामुळे काल मी काय केलं त्याच्याबद्दल प्रत्येकाचा ओव्हरव्ह्यू असतो. म्हणजे जर का मी चांगलं केलं असेल तर मला चांगले पॉईंट सांगायचे आहेत आणि मला जर का काही ऑब्जेक्शन, मला जर का काही चॅलेंजेस आले असतील तर ते चॅलेंजेस पण ते समोर ठेवायचे ताकी बाकी सगळे जे काही टीम मेंबर्स आहेत, 25-30 टीम मेंबर्स आहेत, ते त्याच्यावरती आम्हाला देत असतात. त्याच पद्धतीने एव्हरी 15 डेज नंतर आमची एक कोर कमिटी असते. कोर कमिटीची आमची रिव्ह्यू मीटिंग असते की ओव्हरऑल आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये प्लस मायनसेस काय होत आहेत. आणि वन्स इन अ मंथ आमच्याकडे एक हल्लाबोल सेशन असतो. हल्लाबोल सेशनमध्ये प्रत्येक म्हणजे तिथे दया वायकर ओनर नसतो किंवा कुठला एम्प्लॉई आहे तो नोकर नसतो. त्याने प्रत्येकाने कंपनीला ग्रो करण्यासाठी आपल्याला काय करता येईल याबद्दल आपल्याला सजेशन्स द्यायचे असतात. तर ह्या छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी करतो आहे, परंतु तुमच्याकडून आज बऱ्याचशा गोष्टींची अजून खूप छान क्लॅरिटी आम्हाला झाली. एक हा मुद्दा मला खूप छान आवडला की रिव्ह्यू जर का 15ला करतो आहोत आणि जर का 15ला संडे येतो आहे तर 1 डे बिफोर असायला हवा, आफ्टर 1 डे नसायला पाहिजे. त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी फ्लोट होत असते सगळ्यांमध्ये. आणि नक्कीच हे कधी कधी जाणवतं, परंतु याच्यावरती तेवढ्या याने आम्ही लक्ष नाही दिलं होतं. यापुढे नक्कीच त्याच्यात आम्ही खूप चांगल्यापैकी लक्ष देऊ. आणि अजून एक मुद्दा महत्त्वाचा खूप मला आवडला की म्हणजे मला असं वाटतं ॲज अ उद्योजक की माझ्या आयडियाजनुसार किंवा माझ्या नॉलेजनुसार जेवढं मला यायचं होतं तोपर्यंत मी आलेलो आहे. आता मला जर का याच्या पुढे जायचं असेल तर थर्ड पार्टी, जसं कोच तुम्ही बोलला, तर त्याची खूप जास्त आवश्यकता आहे. आणि थर्ड पार्टी आज जे काही आम्ही करतोय ते एक इंडोर गेम खेळतो आहोत.
मी सिनियर आहे, माझा ज्युनियर आहे, अशा पद्धतीचा इंडोर गेम आम्ही खेळतो आहोत. परंतु त्यासाठी जर का थर्ड पार्टी कोणी इंट्रोड्यूस जर का झाला तर मला वाटतं अजून इम्पॅक्ट खूप छान असेल आणि त्या संदर्भात नक्कीच मी आपल्याबरोबर कम्युनिकेशन करेल आणि पुढे आपण त्याविषयी नक्कीच बोलू. क्या बात. विषय एकच आहे की ह्या लॉकडाऊनमध्ये थोडंसं आमचं काम डिस्टर्ब झालेलं आहे, कारण फायनान्स सेक्टर आणि इन्शुरन्स सेक्टर असल्यामुळे तुम्ही समजू शकता की लोकांची प्रायोरिटी जगण्यासाठी होती आणि बरोबर. त्यामध्ये आता इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स याला तेवढी प्रायोरिटी म्हणजे प्रायोरिटी आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही. प्रायोरिटी कमी झाली असं बोलता येणार नाही, कारण यावरती त्याच्यापेक्षा म्हणजे काम तर खूप चांगल्यापैकी झालेलं आहे येस. ओव्हरऑल बिझनेसमध्ये, ओव्हरऑल या इंडस्ट्रीमध्ये. परंतु आपण ती प्रायोरिटी त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकलो न शकल्यामुळे तर मला वाटतं हा थोडासा आम्हाला सेटबॅक थोडासा जाणवलेला आहे. तर नक्कीच या संदर्भात मी नक्कीच तुमच्याशी कम्युनिकेट करेल आणि आपण यावरती काहीतरी सोल्युशन करण्याचा प्रयत्न करू. ग्रेट ग्रेट ग्रेट. सो थँक्यू व्हेरी मच विश्वासजी अँड मधुरा मॅडम. या थँक्यू सो मच दया सर. इट वॉज ग्रेट शेअरिंग. खूप सारे इनपुट्स इथे अनेक उद्योजकांना देखील मिळालेले आहेत. मी चॅटबॉक्स मधल्या काही कमेंट्स वाचते आणि जसं आता दया सर म्हणाले की मीच कंपनीचा सिनियर आणि मीच माझ्या ज्युनियरचा रिव्ह्यू घेतो आहे. यामध्ये काय असतं माहितीये, मेंटॉर का बरं असावा, तर मला एक छोटंसं एक्झाम्पल सांगते की जेव्हा एखादा ऍक्सिडेंट होतो किंवा ट्रॅफिक जॅम होतं तर आपण ना पुढच्या गाडीवर चिडचिड करत असतो. अरे गाडी काढ ना, काय तुला कळतं का नाही, फुल चालू असतात टाकणं एकदम आणि फुल चिडचिड, हॉर्न वाजवणं, तक करणं, स्ट्रेस घेणं, काय चालू आहे, कारण आपल्याला फक्त पुढच्या 100 फुटावरचं दिसत असतं. पण मेंटॉर आहे ना, मेंटॉर तो रस्ता चालून गेलेला असतो आणि तो एरोप्लेन मधनं आपल्याला बघत असतो आणि त्याला एरोप्लेन मध्ये तो बसलेला असतो, त्यामुळे त्याला सगळीकडचं दिसत असतं. आपल्या पुढे काय चाललंय, आपल्या मागं काय चाललंय, आपल्या पलीकडे काय चाललंय, आपल्या उजवीकडे, डावीकडे, पुढे, तिरक्या अँगलनं. आणि तो मग आपल्याला फोन करतो मेंटॉर आणि तो मेंटॉर आपल्याला सांगतो की मधुरा मॅडम, पुढच्या माणसावरती, गाडीवरती चिडचिड करू नका. ऍक्सिडेंट ना 200 फुटावर झालाय आणि एक क्रेन येतेय, ती गाडी काढतीये, तोपर्यंत तुम्ही शांत राहा. तर आपला जो व्ह्यू असतो तो फक्त कार व्ह्यू असतो, समोरच्या गोष्टी आपल्याला दिसतात, पण 200 फुटावरती काय घडणार आहे, मागं काय झालेलं आहे, हे सगळं मेंटॉर एरियल व्ह्यू मधनं, ड्रोना अँथ्रोलॉजी तर ड्रोन व्ह्यू मधनं ही द्रोणा बघत असतात आपल्याला. मी स्वतः आम्ही दोघंही जरी सोबत काम करत असेल तरी सर ही इज माय व्हेरी गुड मेंटॉर. मी कुठलीही छोटं प्रॉडक्ट जरी डिझाईन करायचं असेल तरी मी सरांचा एक गायडन्स, एक शब्द घेते की सर येस, दिस इज द थिंग, आय एम गोइंग टू डू इट. अँड वी हॅव अ व्हेरी गुड शेअरिंग. म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना फोन करणार असेल तर असं माइंडमध्ये असतं की आपला हा कॉल 15-20 मिनिटं तरी चालेल. इतकं छान मार्गदर्शन घ्यावं लागतं, कारण तो एरियल व्ह्यू त्यांच्याकडे असतो. एकच छोटंसं एक्झाम्पल देते की असंही आपण खूप नुकसान करत असतो स्वतःच्या बिझनेसमध्ये चुकीचे निर्णय घेऊन. 50,000 लॉस झाले, 1 लाख रुपये लॉस झाले, 2 लाख रुपये लॉस झाले. बट वेन वी आर हॅव्हिंग अ मेंटॉर, तो आपला तो लॉस तर नक्कीच वाचवतो. त्यामुळे नक्कीच तुम्ही खूप छान मुद्दा घेतलात की मी गायडन्स घेणार आहे, रिव्ह्यू करून घेणार आहे, कारण उद्योजकांना रिव्ह्यू करून घेणं आणि मला काही कळत नाही या भूमिकेत जाणं खूप गरजेचं असतं. हे मी माझ्या अनुभवातनं बोलते आहे, बाकी काही नाही आहे. ओके, तर इथे काही कमेंट्स आलेल्या आहेत. सर्वर शेख सर म्हणतायत येस, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू टेक रिव्ह्यूज. मैं आज से रिव्ह्यू लेना स्टार्ट करूंगा. दॅट इज व्हेरी गुड. आज खूप छान मार्गदर्शन केले. मी या दोन्ही चुकांवर काम करणार आहे. थँक्यू सर. स्मिताजी म्हणतायत दॅट येस, आय एम गोइंग टू वर्क ऑन बोथ ऑफ द थिंग्स. दया वायकर सर म्हणतात ओके, त्यांना शेअर करायचं होतं, आपण त्यांना ती संधी दिलेली आहे. तृप्ती, मेंटॉर इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस तृप्ती. विश्वास सर, मधुरा मॅम, इफ पॉसिबल कॅन वी हॅव 15 minutes आफ्टर फेसबुक लाईव्ह टू डिस्कस ऑन सेल्स अँड टार्गेट कस्टमर्स. मयूर बडगुजर सरांची विनंती आहे की टार्गेट कस्टमर आणि सेल्स बद्दल त्यांना मार्गदर्शन हवं आहे. टाइमलाईन सरांची बघूया आणि मग आपण त्याबद्दल चर्चा करूया. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. फेसबुक वरती पण काही आलेत का बघते, एकच मिनिट, बिकॉज लाईव्ह बघताना लाईव्ह उत्तर दिलं तर त्यांनाही आवडत असतं.
सो ओके, सगळ्यांनी छान छान दिलेला आहे आणि राजाराम सरांनी त्यांचा फोन नंबर दिलेला आहे. सो ग्रेट. सो आपणही त्यांना झूम मध्ये ऍड करून घेऊया. सो इट वॉज ग्रेट टाइम विथ यू ऑल. सर, तुम्हाला काही सांगायचंय मयूर सरांच्या प्रश्नावरती? ते बोलू सेशन झाल्यावर त्याच्यावर, कारण 10 वाजून 40 मिनिटं झालेले आहेत. ऑलरेडी आपण 10 मिनिटं पुढे येईल आहोत. मला Okay. वाटतं आजचं सेशन आपल्याला इथे थांबूया आणि आपण बोलूया त्याच्यावर. ओके. माझी एक छोटी रिक्वेस्ट आहे, सगळे जे झूम वरती व्हॉट्सअप वरती आहेत ना, काय आहे, आपल्याला हा प्रवास, आपल्याला जे ज्ञान मिळतंय, आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. तर ना तुम्ही फक्त, तुम्हाला आज 2 मुद्दे आवडले असतील तरच तुम्ही ग्रुपवरती पोस्ट करा की येस, आम्हाला आजचे 2 मुद्दे आवडले आणि आम्ही त्याच्यावर काम करणार आहे. एक डिक्लेरेशन करा. मी का बरं डिक्लेरेशन करायला सांगते की येस, आम्हाला आजचे 2 मुद्दे आवडले, दोन्ही मुद्द्यांचं नाव, आणि यावरती आजपासून मी कामाला सुरुवात केली आहे, करत आहे. करणार म्हणू नका, करणार म्हणजे 10 वर्षांनी. आजपासून, ह्या क्षणापासून मी कामाला सुरुवात केली आहे. येस, डिक्लेअर ऑन द फेसबुक ग्रुप, डिक्लेअर ऑन द व्हॉट्सअप ग्रुप, डिक्लेरेशन्स करा, अँड सो द युनिव्हर्स विल से तथास्तु टू यू. ओके, सो टेक द ब्लेसिंग्स. आणि तुम्हाला पण एक पॉवर येते जेव्हा तुम्ही इतरांच्या समोर हे सांगता, त्यावेळेला आपणही रिस्पॉन्सिबल आहोत. म्हणजे आम्ही जेव्हा पुढच्या आठवड्यात तुम्हाला विचारू काम करायला सुरुवात केली का, तर तेव्हा तुम्हाला हो, येस, आय हॅव स्टार्टेड डुईंग ऑल द थिंग्स, या गोष्टींवरती आपण काम करू. तर फेसबुक अँड व्हॉट्सअप ग्रुप दोन्हीवरती तुम्ही आम्हाला कमेंट करणं, आजच्या सत्रामधली ही छोटी असाइनमेंट आहे की तुम्हाला कमेंट नक्की करायच्या आहे. ठीक आहे सर, टॅगलाईन बद्दल ह्या एपिसोड मध्ये घेऊया का पुढच्या एपिसोड मध्ये घेऊया? येऊया ना. ओके, सो आपण एक कॉन्टेस्ट घेतलेली व्हॉट्सअप ग्रुपवरती की बेस्ट टॅगलाईन ऑफ द वीक, द बेस्ट टॅगलाईन ऑफ द वीक. अनेक टॅगलाईन्स आल्या, पण त्याच्यामध्ये सरांनी मला सांगितलं की मॅम, आपल्याला टॅगलाईनचं बक्षीस द्यायचं आहे. आणि मी म्हटलं सर, मी एकटी हा निर्णय घेणार नाही आहे, कारण सगळे उद्योजक आहेत. भलेही माझं त्यातलं ज्ञान असेल तरी आपण संपूर्ण टीम मिळून हा निर्णय घ्यायचा आहे. तर आम्ही संपूर्ण टीम बसून हा निर्णय घेतला आहे की विच इज द बेस्ट टॅगलाईन. त्याला काही पॅरामीटर्स आपण लावले. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पॉवरफुल शब्दांचा वापर केलेला आहे का, आणि तुम्ही जर सांगितलं नाही की तुमचा व्यवसाय काय आहे, तरी देखील तो क्लायंट पर्यंत तुमची टॅगलाईन पोहोचली आहे का, आणि ती खूप कॉमन नसावी. टॅगलाईन कॉपी पेस्ट केलेली नसावी. तर कॉपी पेस्ट केलेली नसावी. तुम्ही जरी तुमच्या कंपनीचं नाव सांगितलं नाही, फक्त प्रोडक्ट जरी सांगितलं किंवा एका वाक्यात तुम्ही सांगितलं तरी ओके, येस, असं वाटायला हवं होतं. ते हे सगळे पॅरामीटर्स होते. आणि माझ्यासाठी तर एक महत्वाचा पॅरामीटर होता की त्यातले शब्द पॉवरफुल आहेत का. येस येस, करेक्ट. ते कमकुवत शब्दांमध्ये मजा येत नाही, आणि कॉमन पण काही नको होतं, आणि मुद्देसूद पण पाहिजे होते. तर असे 5 पॅरामीटर्स आपण त्याच्यासाठी वापरले. आणि अनेक टॅगलाईन्स आलेल्या होत्या, पण त्यात संपूर्ण टीमचं एकमत झालेलं आहे. ते म्हणजे तृप्ती बडेकर मॅम यांची प्री प्रायमरी स्कूल आहे, त्या मुलांना, लहान मुलांना घडवण्याचं काम करतात. आणि त्यांची टॅगलाईन आम्हाला सगळ्यात जास्त भावली. ती आहे नर्चरिंग द फ्युचर. खऱ्या अर्थानं. तर तुमचं खूप अभिनंदन तृप्ती मॅम. थँक्यू सो मच. तुम्हाला विश्वास वाडे सर, आणि उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं, या टीम कडून विश्वास वाडे सर लिखित पॉवर ऑफ थॉट, मस्त पुस्तक आहे. सगळे सरांनी 10 पुस्तकं लिहिलेली आहेत. सगळ्या पुस्तकांना तुम्ही एकदा डोळ्याखालून घाला आणि ती विकत घ्या. सो हे पुस्तक तुम्हाला टीम कडनं भेटत आहे. एकदा जोरात टाळ्या. खूप खूप अभिनंदन तृप्ती मॅडम. खूप खूप अभिनंदन. आणि खूप साऱ्या गोष्टी असतात टॅगलाईन बनवताना. ही टॅगलाईन मला आवडली म्हणून आपण बनवणं, आणि ही टॅगलाईन मला का आवडली आणि या टॅगलाईन मधून मला काय साध्य करायचंय. कारण तुमची टॅगलाईन तुमच्या डिक्लेरेशन आहे. अगेन इट्स अ डिक्लेरेशन. मी मगाशी जे म्हटलं ना, तो तथास्तु, नर्चरिंग द फ्युचर. सो त्याबद्दल परत एकदा बाकी इतर उद्योजकांनी देखील पॅरामीटर्स काय असले पाहिजेत यावर मार्गदर्शन हवं असेल तर डेफिनेटली आमच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. आणि तृप्ती मॅम, तुम्हाला तुमचं खूप सारं अभिनंदन. तुमचा ऍड्रेस आम्हाला आता तुम्हाला मेल SMS करावा लागेल. तुम्हाला तुमच्या पत्त्यावरती तुमचं गिफ्ट येऊन जाणार आहे. ओके, थँक्यू सो मच मॅम.
Yeah, so that's all for today. Congratulations all the people here. तुम्ही सगळेजण स्वतःवर काम करत आहात, सो दॅट इज व्हेरी पॉवरफुल थिंग. थँक्यू वन्स अगेन. आजचा कार्यक्रम आपण इथेच थांबवत आहोत. हा कार्यक्रम जरी थांबवत आहोत तरी हा प्रवास असाच सुरू राहणार आहे. पुढच्या रविवारी सेम व्हेन्यू, सेम टाइम, पण चुका मात्र नवीन. तर नक्की भेटूया पुढच्या रविवारी 9:30 वाजता सकाळी झूम आणि फेसबुकच्या माध्यमातून. ज्यांना आमच्याशी संपर्क करायचा आहे, फोन नंबर्स आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आहे, नक्की आपण भेटूया. आज मात्र सगळ्यांनी आजच्या 2 चुका काय होत्या, काय काम करणार आहात, डिक्लेरेशनची आम्ही वाट बघतो आहे. थँक्यू वन्स अगेन. आणि एक फक्त विषय होता, आजच विचारते प्रश्न. आज बरंच मी बघितलं की सेल्स हा विषय, कस्टमर हा विषय थोडासा दुखणं आहे ना सगळ्यांचं, बोचरं दुखणं आहे ते. तर व्हॉट्सअप ग्रुपवरती जी मंडळी आहेत, हजर आहेत व्हॉट्सअप ग्रुपवरती, त्यांच्यासाठी मला असं वाटतं आहे की सर हे आजचं मार्गदर्शन, मयूर सर पण म्हणतात अजून मार्गदर्शन करा. तर काहीतरी बोलते ना की कार्यक्रम संपतोय पण अभी तक मन नहीं भरा है, वो पेट भरा पर मन न भरा, ऐसा कुछ हुआ है हमारा. तो आम्हाला अजून तुमच्याकडून काही ऐकायला आवडेल. मी तर ऑलवेज विलिंग असते. तर काय करता येईल व्हॉट्सअप ग्रुपवरती पुढे अजून, कारण आता फक्त 3च भाग राहिलेले आहेत आपले, आणि या 3 भागामध्ये आपल्याला अजून काही व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, म्हणजे फेसबुक लाईव्ह तर एव्हरी संडे होणार आहे, पण व्हॉट्सअपवर आपण अजून काय पॉवरफुल देऊ शकतो का, कारण खूप जण उत्सुक आहेत. सेल्सवर आपण एक सिरीज देतोय युट्यूबला त्याचे व्हिडिओज आहेत. इफेक्टिव्ह सेल्स म्हणते हिंदीमध्ये ती सिरीज आहे, आणि त्याचे 11 एपिसोड आहेत. 5-5 मिनिटाची ती सिरीज आहे. व्हॉट्सअप ग्रुपवर उद्योजक नेमकं हेच महासुप्त वेबिनारचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये जे उद्योजक अवेलेबल आहेत त्यांच्यासाठी ती आपण अवेलेबल करून देतोय. इफेक्टिव्ह सेल्स म्हणतं, सेलच्या टिप्स आहेत त्याच्यामध्ये. 11 एपिसोड आहेत त्याच्यामध्ये 5-5 मिनिटाच्या. तर ती आपण सुरू करू लवकरच. ओके, पण मला असं वाटतं सर, आपण काय असतं माहितीये का, देणाऱ्याच्या हजारो, आपण द्यायचं म्हणतोय पण ह्यांना खरंच हवंय का. तर तुम्ही ना व्हॉट्सअप ग्रुपवरती सगळ्यांनी एकदा टाका की येस आम्हाला सेल्सचा अजून मार्गदर्शन हवंय, असं सगळ्यांचं जर हो आलं तरच मला असं वाटतं सर की तरच तुम्ही द्या. कारण ते विलिंगनेस खूप महत्वाचा आहे सगळ्यांचा. आणि बोलूया. सो थँक्यू सो मच. फेसबुक लाईव्ह बघणाऱ्या सर्व उद्योजक मित्रमैत्रिणींचे खूप सारे आभार, आणि झूम वेबिनार अटेंड करणाऱ्यांचे पण खूप सारे आभार.